नमस्कार मित्रांनो, विधान परिषद उपसभापती थेट एका जिल्ह्याच्या एसपीला म्हणजेच पोलीस अधीक्षकांना निलंबन करू शकतात का? की हा निर्णय पूर्णपणे कायद्याच्या कक्षेबाहेरचा आहे? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एक मोठा वादाचा विषय ठरला आहे. आज आपण कोणतेही राजकारण न करता फक्त सत्य आणि कायदा काय सांगतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मी आहे ऍडव्होकेट विनोद राठोड आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र लॉ ऍडवायझर. मित्रांनो, घटना काय घडली होती ते आधी थोडक्यात समजून घेऊया. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिल्याची बातमी समोर आली. हे प्रकरण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान घडलेल्या गोंधळ, तणाव आणि काही लोकप्रतिनिधी झालेल्या धक्काबुक्कीशी संबंधित आहे. लोकप्रतिनिधींनी असा आरोप केला की पोलिसांनी त्यांना योग्य वागणूक दिली नाही आणि कर्तव्यात कसूर केली. हा मुद्दा जेव्हा विधान परिषद गाजला तेव्हा उपसभापतींनी आक्रमक पवित्रा घेत निलंबनाचे आदेश दिले. पण इथेच खरा कायदेशीर पेच सुरू झाला. हा आदेश खरोखर कायदेशीर आहे का? आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. आपला कायदा आणि संविधान काय सांगते? विधान परिषद म्हणजे काय? विधान परिषद ही राज्याची एक विधायी संस्था आहे. तिचे मुख्य काम कायदे बनवणे, सरकारच्या कामावर प्रश्न विचारणे आणि जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर चर्चा करणे हे आहे. थोडक्यात सांगायचे तर हे लॉ मेकिंग बॉडी आहे, ऍक्शन घेणारी कार्यकारी संस्था नाही. उपसभापतीचे अधिकार काय? तर उपसभापतीचे मुख्य काम सभागृहाचे काम नियमानुसार चालवणे आहे. सदस्यांना बोलायची संधी देणे, शिस्त राखणे आणि सभागृहाचे विशेष अधिकार जपले जातील याची काळजी घेणे हे त्यांचे अधिकार आहेत. एक सोपे उदाहरण पहा. शाळेत मुख्याध्यापक वर्ग चालवतात, मुलावर शिस्त ठेवतात, पण एखाद्या शिक्षकाला नोकरीवरून काढायचे निर्णय हा शिक्षक विभाग किंवा मॅनेजमेंट घेते. मुख्याध्यापक वर्गात बसून थेट तसा आदेश देऊ शकत नाही. तसे उपसभापती सभागृह चालवतात, प्रशासन नाही. मित्रांनो, लोकशाहीचे 3 खांब आहेत: विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका. विधानसभा, विधान परिषद यांचे काम कायदे बनवणे आहे. सरकार, प्रशासन यांचे काम कायद्याचे अंमलबजावणी करणे आणि प्रशासकीय निर्णय घेणे आहे. पोलीस अधीक्षक हे भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकारी असतात. ते एक्झिक्युटिव्ह म्हणजे सरकारच्या गृह विभागाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा किंवा त्यांना निलंबन करण्याचा अधिकार हा फक्त प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे, जो सरकारकडे असतो. आता तांत्रिक भाग समजून घेऊया. कायद्यानुसार एका आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर तो मुळात राज्य सरकारकडे आहे. विशेषतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या मान्यतेनुसार गृह विभाग असे आदेश जारी करू शकते किंवा राज्याचे पोलीस महासंचालक डीजीपी तसा अहवाल देऊ शकतात. निष्कर्ष असा की विधान परिषद किंवा उपसभापती यांना थेट निलंबनाची ऑर्डर काढण्याचे कायदेशीर अधिकार नाही. मग सभागृह काय करू शकते असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. सभागृह सरकारला निर्देश देऊ शकते. उपसभापती सरकारला सांगू शकतात की या प्रकरणी चौकशी करा आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा. हा एक प्रकारचा आदेश असतो जो सरकारने पाळायचा असतो, पण प्रत्यक्षात निलंबनाची फाईल मंत्रालयातूनच निघावी लागते. हे अजून सोपे करून सांगतो. समजा तुम्ही बँकेत गेलात आणि मॅनेजरनी तुमच्याशी गैरवर्तन केले. तुम्ही ग्राहक म्हणून तक्रार करू शकता, वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी करू शकता, पण तुम्ही स्वतः तिथे उभे राहून मी याला सस्पेंड करतो असे म्हणू शकत नाही. तीच परिस्थिती इथे लागू होते. उपसभापतींनी दिलेला आदेश हा सरकारला केलेली एक कडक सूचना किंवा निर्देश असतो. अंतिमतः गृह विभाग चौकशी करून निलंबनाचे निर्णय घेतो. जर सरकारने तो आदेश मानला नाही तर तो सभागृहाचा अपमान मानला जाऊ शकतो, पण थेट निलंबन उपसभापतीच्या सहीने होत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? लोकप्रतिनिधीच्या हक्कासाठी दिलेला असा आदेश योग्य आहे का, की यामुळे प्रशासकीय नियमाचे उल्लंघन होते? तुमचे मत खालील कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कायदेशीर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा सोप्या भाषेत कायद्याची माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र लॉ ऍडवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, कायद्याची माहिती असणे म्हणजे तुमची ताकद. मी ऍडव्होकेट विनोद राठोड तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.